सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जेल रोड येथील पंजाब कॉलनीतील गणपती गार्डन मधील लोखंडी गेट चोरून नेल्याची घटना 5 जानेवारी रोजी पहाटे 1 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी चोरी होण्याच्या घटना वाढल्या। दोघे जण चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। दरम्यान माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी संपूर्ण प्रभाग क्रमांक 18 मध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले। चोरीच्या घटनांना आळा बसावा, महिला आणि मुलींची सुरक्षा बाधित राहावी या हेतूने बसवण्यात आलेले हे कॅमेरे खरोखरच गुन्हेगारी कृत्यांना लगाम बसविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कल्याणी, मला इथे 50 वर्ष झाले येऊन। बगीचा वगैरे सगळं केलेलं असताना पण इथे नेहमी चोऱ्या होतात आणि संगमनेर साहेबांनी छान इकडे आमच्या इथे कॅमेरे बसवून दिलेले आहेत। त्याच्या साहाय्याने या वेळेला चोर पकडले गेलेले आहेत, तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार, मी सौ नैशा प्रमोद पवार, प्रभाग 18 मध्ये राहते। गेले 25 वर्ष मी इथे राहते आणि आमच्या कॉलनीतलं हे जे गार्डन आहे इथे नेहमी चोरी होत राहते। तर काल रात्री इथे गेटची चोरी झालेली आहे आणि संगमनेरे भाऊंनी आमच्या कॉलनीला सगळ्या ठिकाणी कॅमेरे बसवल्यामुळे ती चोर शोधण्यात फार मोठी मदत झालेली आहे। त्या कॅमेऱ्यामध्ये चोर कैद झालेले आहे आणि त्यांचा शोध चालू आहे। त्यामुळे मी संगमनेरे अण्णांचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी कॅमेरे दिल्यामुळे ते चोर शोधण्यात खूप मदत झालेली आहे। माझं नाव गिरीश शिंदे, मी जेल रोड परिसरात पंजाब कॉलनीमध्ये इथे राहतो। गेल्या 30 वर्षापासून पंजाब कॉलनीमध्ये माझं राहतोय, रहिवासी आहे। इथं समाज मंदिर एरियामध्ये गणपती मंदिर इथे चांगल्या नगरपालिकेने कोटी रुपये खर्च करून इथं ग्रीन जिम केली आहे, कंपाऊंड केलेलं आहे, सर्व व्यवस्थित केलेले असताना इथं वारंवार इथे चोरी होण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अण्णा संगमनेरे यांनी बसवल्यामुळं इथं चोरी रोखण्यात आलेली त्या प्रकारे आणि पोलिसांना सहकार्य झालेले। चोरटे कॅमेऱ्यात कैद झालेले त्यांना पोलिसांना बी सहकार्य झालेले। अशा प्रकारे अण्णाचा बी धन्यवाद। चोरटे लवकरच पकडण्यात येतील, पोलिसांना सहकार्य होईल। आम्ही पंजाब कॉलनी येथे रहिवासी आणि इथे गणपती मंदिर आहे। तर त्या ठिकाणी सातत्याने पहिल्यापासून चोरी होत असते, गेटची वगैरे लोखंड वगैरे ग्रिल वगैरे चोरी जात असतात। तर आता सीसीटीव्ही कॅमेरे इथे लावलेले नगरसेवक संगमनेरे विशाल अण्णा संगमनेरे यांनी, तर त्याची खूप मदत होते या ठिकाणी। तर आता काल रात्री पण इथे चोरी झाली, त्या सीसीटीव्हीत ते कॅप्चर झाले चोर। तर त्याची माहिती पोलिसांना दिली, त्या सीसीटीव्हीची मदत पोलिसांना होती आणि तपास चालू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे ते तपास चालू आहे आणि हा उपक्रम एकदम चांगला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल
रख लीजिए।